हे शेती जे आपल्याला दिसतं, या शेतामध्ये आपण उभा आहोत, या ठिकाणी सर्वत्र किडीचं पीक होतं। हे सर्वत्र पुराच्या ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, पूर आला, त्यामुळे शेतातील हे जे पीक आहे हे सर्वत्र वाहून गेलेलं आहे। आपण पाहतोय की कशा प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यातील कुरावडा परिसरात जे किडीचे पिकं होते, इतर पिकं होते, त्यात सर्वत्र वाहून गेलेलं आहे। ठिकठिकाणी किडीचे मोठमोठे जे खोडा आहेत हे आजही आपल्याला रस्त्याच्या किनारी दिसत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेमका व्यथा सध्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण थेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। एकच मागणी आहे, आता ज्या प्रकारे हे शेत दिसतंय तुम्हाला, काही राहिलं का याच्यात काहीच नाही। त्यासाठी आमची फक्त आपला जो जळगाव जिल्हा यात एक कॅबिनेट मिनिस्टर आहे माननीय रक्षाताई गुलाबराव पाटील आहेत, आपले पालकमंत्री पण आहे आपले आणि मंत्री पण आहेत ते, आणि आपले आमदार साहेब आणि खासदार साहेब, या सर्वांना एकच विनंती आहे की आमचे पंचनामे होऊन आम्हाला आमची जे काही झालेली नुकसान आहे त्याची आम्हाला भरपाई मिळावी आणि चांगल्या प्रकारात मिळावी, एवढीच आशा आहे आमची। त्यांना विनंती आहे सर्व शासनाला आमची की आमचे जे काही नुकसान झालेले आहे ज्या प्रकारे दिसते तुम्हाला, ते आम्हाला आमची पूर्णपणे भरून मिळावी, एवढीच विनंती आम्ही सरकारला करतो। तुम्ही काय सांगाल? केळीचं नुकसान झालेलं आहे आमचं, तर सरकारनं आमची भरपाई द्यावी हीच विनंती आहे सरकारकडे। आपण पाहतोय की शेतातील अक्षरशः जे पीक आहे हे वाहून गेलेलं आहे, त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे। तातडीने पंचनामे करा आणि 100% भरीव मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्ग करताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।